आजी दमलाव काय नाही? आजीचं बघा स्टॅमिना अपरंपार. वय काय आजी तुमचं? कुणी लिहून ठेवला नाही. आजी म्हणतात कुणी लिहून ठेवला नाही. जेवढा देव देईल तेवढं. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि आजच्या दिवशी खरं तर आमच्या संगमेश्वर तालुक्याची वारकऱ्यांची दिंडी मुरादपूर ते थेट मार्लेश्वरपर्यंत असते. मंडळी, खरं तर मी तुरळवरून यायला ना थोडंसं उशीरच झाला आणि मग मी बाईक घेऊन आलो आहे आणि थेट पोचलो अंगवलीत. आता थोड्याच वेळात अंगवलीमध्ये या दिंडीचं प्रस्थान होणार आहे. बरं, अंगवलीमध्ये आहे ना मकर संक्रांतीला खरं तर श्रीदेव मार्लेश्वरांना हळद लागते आणि इथूनच श्रीदेव मार्लेश्वर या ठिकाणी प्रस्थान करतात. सो आज आपण आहे ना अंगवलीमध्ये आलो आहोत, तर मस्तपैकी छान असं इथे दर्शन घेऊया आणि मग इथूनच आपण दिंडीसोबत पायी चालत चालत मार्लेश्वरापर्यंत जाऊया. मंडळी, पावसाळ्यातलं मार्लेश्वर अगदी म्हणतात ना पाहण्यासारखं असतं. मला वाटतं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात इतकं सुंदर ठिकाण कोकणात दुसरी तिसरीकडे कुठेच नाही. चला, हे ठिकाण पाहायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला, पहिलं अंगवलीत आलोय तर तुम्हाला थोडंसं अंगवलीतलं मठ किंवा अंगवलीतलं मंदिर कसं आहे ना ते दाखवतो. अंगवली मठामध्ये छानपैकी दर्शन झालं आणि इथे आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव निखिल. कुठलं गाव? माझं गाव न्यूदे. भेटून छान वाटलं. चला मंडळी, दिंडी अंगवली मठामध्ये पोहोचली आहे. आता मंदिर प्रदक्षिणा होईल आणि इथे रिंगण देखील होईल. आत्ताच रिंगण पार पडलंय. काय जबरदस्त एनर्जी होती, जबरदस्त. आता सगळे जे वारकरी दर्शन घेतील, दर्शन घेतल्याच्या नंतर मग थोडं कदाचित तिथे खिचडी प्रसाद असेल. त्यानंतर मग हीच मंडळी सगळेच आपण मार्लेश्वराच्या दिशेने प्रस्थान करणार. मंडळी, आता आहे ना अंगवली मठामध्ये आहे ना थोडंसं खिचडी प्रसादाचं वाटप आहे, तिथे आपण थांबलो आहे. ह्याला बघून मला आहे ना, बघा तुम्हाला काय वाटतं ह्याला बघून? मंडळी, धरीला पंढरीचा चोर हे जे काही गाणं आहे ना त्याच्यामध्ये जो मुलगा असतो तो याच्यासारखा दिसायचा. बघा, सेम टू सेम.
आहे ना मंडळी. आज आहे श्रावण सोमवार आणि आज उपवासाची खिचडी आहे आणि केळं आहे. प्रसाद वाटप झालं आहे सगळ्यांना. सगळेच वारकरी मार्लेश्वरच्या दिशेने प्रस्थान करण्याच्या अगोदर आंगावली इथे थांबतात आणि इथे मग थोडा वेळ ब्रेक असतो आणि मुरादपूरपासून चालत आल्याच्या नंतर हा पहिला ब्रेक. त्यानंतर थेट आता मग कदाचित अजून एका मठामध्ये थोड्या वेळेसाठी थांबतात आणि त्यानंतर डायरेक्ट मार्लेश्वरला. चला आता सगळेच आपले वारकरी मंडळी खिचडी खात आहेत. खिचडी प्रसाद. चला मंडळी मस्तपैकी छान असं खिचडी प्रसाद खाऊन आता श्रीदेव मार्लेश्वर या ठिकाणी आपण प्रस्थान करतोय. पायी वारीमध्येच जातोय. एक वेगळा आनंद, एक वेगळी मजा तुम्ही आता पुढे एक्सपिरियन्स करणार आहात. चला मंडळी बाहेर आलोय आणि इकडे बघा, इकडे असे आंगवली मठाच्या बाहेर दुकानं आहेत. इथे तुम्हाला बघा नाश्ता वगैरे सगळंच मिळेल. रस्सा वडा, पॅटीस, मिसळ, बटाटा भाजी, वडापाव, कांदा भाजी. हे बघा इकडे अशी रांगेमध्ये दुकानं आहेत. इवन पूजेचे नारळ वगैरे म्हणजे पूजेचं साहित्य देखील मिळेल. नारळ वगैरे घेऊन जाऊ शकता. नमस्कार. मार्लेश्वर असावं. आता मग सकाळी पाऊस होता पण आता आहे ना जोरदार कडक ऊन पडलंय. डिहायड्रेशन होणार आहे. मजा येते, वेगळीच एनर्जी आहे.
नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी मंडळी, रामकृष्ण हरीच्या जयघोषात ही पायी वारी आपल्या संगमेश्वर मधल्या अखंड वारकऱ्यांची ही वारी मार्लेश्वरच्या दिशेने जाते आणि समोरच काय पाहताय तर उत्तुंगाचं सह्याद्री. खरं तर जेव्हा हा सह्याद्री दिसतो तेव्हा कुठेतरी चाहूल लागतं की आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर मध्ये पोहोचलोय. मंडळी, पावसाने आगमन केलंय. मगाचपासून कडक ऊन होतं. हा, अर्ध्या बाजूला ऊन पडलंय. श्रावणातली ही खरी गंमत असते. हा ऊन पावसाचा खेळ फक्त श्रावणात सुरू असतो आणि एक वेगळं प्रकारचं वातावरण असतं. थोडं थकायलाही होतं, पण थकायला झालं घाम वगैरे आल्याला लगेचच पाऊस येतो. मंडळी, मगाशीच मी म्हटलं लहानांपासून थोरापर्यंत या वारीमध्ये माणसं आहेत. आजी दमलाव काय? नाही. आजीचं बघा स्टॅमिना अपरंपार. वय काय आजी तुमचं? कुणी लिहून ठेवला नाही. आजी म्हणतात कुणी लिहून ठेवला नाही. जेवढा देव देईल तेवढं. चला आजी सोबत चालूया थोडं. आजी जमल्या नाहीत पण मला बघा घाम आलाय. आजी तुम्ही काय असं काय खाता ते एवढं तुमचं एकदम चालणं वगैरे असतं चांगलं? काय नाही, भाकरी भात. तुम्ही पिझ्झा बर्गर खाता ना तिथंच वाट लागते. बघा आजी बघा अशा टणटणीत आहेत एकदम. मी दमलोय पण आजीचं काय एकदम म्हणतात तर थकायचं नावच नाही. रामकृष्ण हरी श्री हर मार्लेश्वरा. चला आजी. चला मंडळी, मारळ गावामध्ये आपण पोहोचतोय. आकाश दर्शन परमेश्वर गिरी दर्शनी मार्लेश्वर गिरीचे मस्तकी गंगा मार्लेश्वरी असती गिरी रांगा. अरे वा, जबरदस्त. इथून 4 किलोमीटर आहे मार्लेश्वर. आपल्या सोबत सुवरे साहेब आहेत. साहेब, ज्यांनी माझा पाय बरा केला होता ते सुवरे साहेब आहेत. तर आता कुठे थांबणार आहोत आपण मारळला आता थांबणार आहोत. जिथे मार्लेश्वर जिथे थांबले त्या ठिकाणी आता आपला मुक्काम होणार आहे. तिथे सर्व दर्शन होणार, काही नाश्ता सुद्धा होणार. म्हणजे हा दुसरा ब्रेक घेणार. हा दुसरा ब्रेक. हा, चला. नंतर मग डायरेक्ट मार्लेश्वरच्या पायथ्याशी. विठाबाईन माझ्या पंढरीचे आई, विठाबाईन माझे पंढरीचे आई. जबरदस्त. विठाबाईन माझे पंढरीचे आई. चला मंडळी, हा असा पुढे रस्ता मारळ मधून मार्लेश्वरला जातो. आपण मारळ गावी आलो आहोत आणि या ठिकाणी देखील एक मठ आहे, तिथे आपण थांबणार आहोत. चला मंडळी, मारळ मध्ये आलो आहोत. श्री समर्थ सद्गुरू दत्ताराम महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिर मारळ. इकडेच पाठीमागे विठुमाऊलीचं मंदिर आहे. तिथे आपण थोडा वेळ थांबलेलो, आरती झाली आणि आता इथे थोडं भजन कीर्तन वगैरे होईल. थोडासा ब्रेक होईल, त्याच्यानंतर आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे प्रस्थान करणार आहोत. मंडळी, आता आपण आहे ना वारी थोडी पुढे पुढे येते. मार्लेश्वराचं ठिकाण हार्डली 2 किलोमीटरवरती आहे. सहज जसं गाडीवरती शूटिंग करायला चढलो होतो आणि इथे बघा मुरादपूरची काही माणसं भेटली. त्या मावशी आहेत, त्या आपल्या श्रीदेव मार्लेश्वराच्या गप्पा गोष्टी सांगत होत्या. पहिलं तुम्ही जत्रेला यात्रेला कसे यायचात?
पायी वारी रोड नव्हता तेव्हा. होय होय म्हणजे नदी पात्रातून चालत यायचे. आणि काय अनुभव आहे पूर्वी म्हणजे इकडे जेवण वगैरे मिळायचं का म्हणजे कसं काय? 2-3 दिवसाच्या. अच्छा अच्छा हा हा अच्छा अच्छा अच्छा. पण आता थोड्या सोयी झाल्यात गाड्या वगैरे आहेत. भाजी सगळ्या भाज्या वगैरे असतात जसं लग्नाचं असतं तसं सगळं. तर हे तर महात्म्य म्हणावं लागेल मार्लेश्वराचं. मंडळी, सह्याद्रीची ही अशी गिरीशिखरं दिसली की समजायचं आपण मार्लेश्वरच्या जवळ येऊन पोचलो आहोत. इथून हार्डली एक 20 मिनिटाचं अंतर आहे चालत चालत. आज भरपूर गाड्या येत आहेत. श्रावण सोमवार असल्यामुळे पहिलाच श्रावण सोमवार आहे. सगळीच मंडळी गाड्या जे मिळेल त्या वाहनाने येत आहेत. आपण वारीमध्ये आलोय. मंडळी फायनली श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पोहोचलोय. जबरदस्त. हा काही चालण्याचा अनुभव होता हा भारीच. चला आता रिंगणामध्ये नाचूया. मंडळी, आता आपण श्रीदेव मार्लेश्वराच्या पायथ्याशी आहोत. इथे हर आणि हरीचा खरं तर इथे गजर होणार आहे. दोन्ही श्री मार्लेश्वर देवाचं नामस्मरण देखील होणार आहे आणि श्री विठ्ठलाचं देखील नामस्मरण होणार आहे. जिथे हर आणि हरी एकत्र मिळतात असे काहीतरी संगम या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मंडळी, जे वारीमध्ये सगळे वारकरी होते त्यांना हॉटेल गुरुकृपा यांनी चहा वाटप ठेवलंय. मोफत आहे ना? मोफत. त्याने 4-5 दिवसाच्या अगोदरच मला सांगितलं होतं की ज्यावेळेस इकडे येतील सर्व वारकऱ्यांसोबत त्यावेळेस माझ्या इथं चहासाठी सर्वांना थांबू. म्हटलं नक्की ना? तर बोला नक्की. म्हणून हा सेवाभाव असतो. त्यांना न विचारता मी सांगितलं. विचारल्यानंतर बोले ओके रेडी आहे सर्वांसाठी. चांगलं आहे, चांगलं आहे. हॉटेल गुरुकृपा व साईराज कोल्ड्रिंक्स यांनी खरंच यांचे आभार. बघा छोटा मालक. अरे तुमचं आहे. थँक्यू. हा सगळ्यांना तू चहा वाटप करतोय. मंडळी बघा
भर खरं तर आता धंद्याचा दिवस आहे म्हणावं लागेल, पण कसं आहे बघा सगळेच हॉटेलमध्ये सगळेच भक्त भाविक जात आहेत, काय जेवण वगैरे करतात, पण इकडे मोफत चहा आहे. त्यांनी अख्खं हॉटेल दिलंय सगळ्यांना वारकऱ्यांना बसायला. नमस्कार, थँक्यू हा, धन्यवाद. चला बघा, हा सेवाभाव असावा लागतो, ही दानत असावी लागते. खरं तर वारकऱ्यांबद्दल असलेलं हे प्रेम आहे किंवा. चला मंडळी, श्री क्षेत्र मार्लेश्वर इथे पोचलोय. चला पहिली पायरी चढतोय, शिवहरा मार्लेश्वरा. मंडळी चला, हार्डली आपण 25-30 पायऱ्या चढलो असतील. उभ्या चढायच्या पायऱ्या असल्यामुळे नक्कीच दमछाक होते. अजूनपर्यंत आपण रस्त्याने चालत होतो, पण मार्लेश्वराच्या या पायऱ्या चढताना नक्कीच तुमची दमछाक होईल एवढं मात्र खरं. चला मंडळी, हा बघा, हा एक आणखीन धबधबा आलाय. इकडे वरती जाऊन बरेच जण फोटोग्राफी करतात, पण कधीही वरती असलेले दगड खाली येऊ शकतात. त्याच्यामुळे इथे मात्र फोटोग्राफीसाठी तिथे लहान मुलांना किंवा कोणालाच जाऊ नये असं मी सांगेन. चला आपण पुढे मार्गस्थ होतोय. हा पुरं साहेब दमायला झालं. दादा काय झालं, अजूनपर्यंत जमलो नव्हतो, एवढं 10-15 किलोमीटर चालत आलो. चहा प्यायलो ना, हो आता धावत आलो. मी म्हटलं तुम्ही पुढे गेला. अच्छा, पण या उभ्या चढायच्या पायऱ्या असल्यामुळे दमछाक होते. बघा इकडे आल्याच्या नंतर तुमच्या काही पिशव्या वगैरे असेल तर मात्र सावधतेने बाळगा, कारण हे पिशव्या हिसकावून घेऊन जातात. मंडळी, मार्लेश्वराच्या ठिकाणी आपण प्रस्थान करत होतो, पायऱ्या चढत होतो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले काही सदस्य भेटले आहेत. नमस्कार, काय नाव तुमचं? संदीप शंकर टक्के. तुमचं? राहुल शर्मा. तुमचं? संदीप केशव घवाल. अरे वा, झालं दर्शन झालं? हो, दर्शन झालं. धन्यवाद, भेटून छान वाटलं तुम्हाला. खूप बरं वाटलं. शिवहर मार्लेश्वरा, हर हर महादेव. होय होय, नमस्कार. काय नाव? कुठलं गाव? सैतवडे. अच्छा, भेटून छान वाटलं तकेदा. चला दर्शन झालं? चला. ह्या आजी मला पाठी काढून पुढे दर्शन घेऊन पण आल्या. झालं दर्शन? अरे वा, आजीचा स्टॅमिना आहे भारीच. चला बघा मंडळी, फायनली आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिराजवळ पोचलो आहोत. या गुहेमध्ये, या सह्याद्रीच्या गुहेमध्ये श्रीदेव मार्लेश्वरांचं स्थान आहे. पण आजूबाजूला परिसर पाहू शकताय, जबरदस्त. चला पहिलं दर्शन घेऊया. वानरसेना आले, वानरसेना. मंडळी, ह्या धबधब्याकडे बघून आहे ना जबरदस्त वाटतंय. खरं तर आज आपण वारीमध्ये आलो, पण एकदा नीरव शांतता असते त्यावेळी जर तुम्ही या ठिकाणाला भेट द्याल तर एक वेगळाच एक्सपिरियन्स करायला मिळेल तुम्हाला.
सुरेख. अक्षरशः धबधब्यांची शृंखला वरून खाली कोसळते असं वाटतंय आणि चक्क सह्याद्रीला ढग भेटायला आलेत. पण जेवढा पाऊस जास्त असतो तेवढ्या हे धबधब्यांचे प्रवाह एकदम जोरात खाली कोसळतात. सुरेख. म्हणून मी सांगतो की सह्याद्रीच्या कुशीत असलेलं कोकणातलं एकमेव सुंदर ठिकाण श्री मार्लेश्वर. श्री क्षेत्र मार्लेश्वरला एवढं भारी वाटतं ना. आजूबाजूचा परिसर जबरदस्त. सह्याद्रीचं एक आगळे वेगळे रूप या ठिकाणी पाहायला मिळतं. राकट सह्याद्री कसा असतो ते मार्लेश्वरच्या या ठिकाणी पाहायला मिळतं. जबरदस्त. बघा, जर आता थोड्या वेळात पाऊस जर कोसळला तर हे सगळेच धबधबे प्रवाहित होतील आणि एक वेगळं रूप सह्याद्रीचं आपल्याला पाहायला मिळेल. पण असो, पहिला आता आपण आलो आहोत तर आता दर्शन घेऊया. मंडळी, आज श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे बघा किती भाविकांची गर्दी आहे आणि त्याचबरोबर वारीतली 300-400 माणसं आपण आलो आहोत. खूप सतनाम वारकरी संप्रदाय आणि संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय याच्या संयुक्त विद्यमान होऊ घातलेली आजची मोठी भव्य पायी दिंडी. आणि या पायी दिंडीसाठी आज कुसांबेपासून ते थेट इकडं तळकांड्यापर्यंत सगळे संगमेश्वर तालुक्यातले सर्व वारकरी गोळा झालेले आहेत. आणि या 700-800 लोकांचं नियोजन आमचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रमेश महाराज भांडागळे यांनी मोठ्या हौसीने केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघायला गेलात की महिला, अबालवृद्ध आणि मुलं हे सुद्धा मोठ्या हौसीनं प्रतिवर्षी इथं हजर होतात. हे आपले मार्लेश्वरचे मोठे विश्वस्त आणि इथले पुजारी आहेत. जरा नाव नंदकुमार रामचंद्र गुरव. तर ते सुद्धा आम्हाला चांगली इथे संधी देतात आणि चांगल्या प्रकारे इथे पूजा करतात. त्याच्याबद्दल फार आनंद वाटतो. अशीच मार्लेश्वरची प्रार्थना आहे की प्रतिवर्षी आम्हाला अशी सेवा घडू दे आणि यावर्षी जी 700ची संख्या आहे ती वाढून 1000वर होऊ दे. संगमेश्वर तालुक्यातील वारकरी एकत्र होऊ दे आणि जशी पंढरीत आमची दिंडी होते भव्य, तशी दिंडी इथं अधिक भव्य होऊ दे अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.